परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। 7 डिसेंबर 1908 मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देगलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे। श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे। परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना, भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण 100 पत्रे आहेत। स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत। काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत। प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे। एवंच ही सर्वही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत। सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही। साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे। परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री श्री। जय जय रघुवीर समर्थ। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक 21। श्रीराम समर्थ। मंगळूर दिनांक 28 जून 1948। चिरंजीव भास्कर यास आशीर्वाद। तुझे आणि अय्याचे पत्र मिळाले। आपले आचरण नियमबद्ध असावे व आपल्याकडून उत्कृष्ट तप व्हावे म्हणून जे वाटते ते तुझ्या पूर्वजन्माच्या वासनेचे आणि भगवत कृपेचे एक द्योतक आहे। असो बाळा, तुझ्यावर श्रीरामांची व श्री समर्थांची पूर्ण कृपा होवो। माझ्या भेटीपर्यंत तुला श्री दासबोध पारायणे आणि श्री तारक मंत्राचा जप जास्तीत जास्त किती करता येईल तितका मनोभावाने कर। साधनेत वरचेवर उत्साह वाढवा। मनात समाधान चांगलेच असावे। हृदयात आनंदाचा पूर वाहावा। आरोग्यही उत्तम राहावे। नियमबद्धता हेच तप। शक्य तितके लवकर उठून स्नानानंतर भिक्षेपर्यंतचा काळ एकांतात जावा। यात ध्यान व जप या व्यतिरिक्त काही नसावे। सेवा अंगावर पडली तर मात्र यात विघ्न म्हणून मानू नये। ध्यान जपा इतकेच त्याचेही महत्त्व आहे। भोजनोत्तर थोडा काळ विश्रांतीत घालवावा। नंतर आचमन करून श्री ग्रंथराजाच्या पारायणाला सुरुवात करावी। अध्यात्म रामायणही पाठात असले तर उत्तमच। पद्धतीप्रमाणे व अनुकूलतेप्रमाणे संध्येनंतर अथवा अगोदर
अष्टक म्हणावेत. भजन अथवा प्रदक्षिणा यानंतर व पुढे आरतीला हजर असावे. शेजारतीनंतर आत्मविचारात जपात थोडा काळ घालवून विश्रांती घ्यावी. आहाराचा नियम आरोग्यानुरूप सात्विक असा आपल्या नियमाला बाधा न येईल याप्रमाणे ठेवून घ्यावा. तुझ्या अहमस्फूर्तीतच श्री गुरुपर महात्म्याचे नित्य निर्विकार सच्चिदानंद रूप अखंड अद्वितीय असे सदा उजळत आहे. हा निश्चय मात्र श्वासासारखाच अविरत ठेव. प्रसंगोपात समयसूचकता ठेवावी. श्री समर्थ सांप्रदाय रूपी पदकाला शोभा आणणारे तुम्ही सर्वही अमोल असे हिरे ठरा. सर्वास माझा आशीर्वाद. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. श्री समर्थ चरणरज श्रीधर. ओम श्रीधराय नमो नमः. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परशिवमूर्ति नरहरियतिवर परशिवमूर्ति नरहरियतिवर निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. करुणा